नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेशन कार्ड म्हणजेच नवीन शिधापत्रिकासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे। शिधापत्रिकामध्ये तुमचं जर नाव वाढवायचं असेल तर ते कसं वाढवायचं आहे, त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे। शिधापत्रिकेमध्ये नाव कमी कसं करायचं आहे, सोबत शिधापत्रिकेमध्ये काही जर बदल करायचे असेल, करेक्शन करायचे असेल ते पण आपण बघणार आहोत। हरवलेली शिधापत्रिका काढता येते आपल्याला, ते पण आपण कशी काढायची हे पण बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, तुमची जर जी शिधापत्रिका आहे ती खराब जर झालेली असेल त्याची डुप्लिकेट कॉपी कशी काढायची ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, संपूर्ण माहिती आपल्याला सविस्तर या व्हिडिओद्वारे भेटणार आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही। आणि मित्रांनो, जे काही आपण 4-5 फॉर्म बघणार आहोत शिधापत्रिकेबाबत, त्याच्या आपण पार्टमध्ये व्हिडिओ आणणार आहेत आणि त्याची एक सिरीज करणार आहे। तर आपली ही पहिली सिरीज राहणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन शिधापत्रिका कशी काढायची आहे व त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपण लगेच बघणार आहोत। तर अशीच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, नमुना नंबर 1 नवीन पुरवठा पत्रिकासाठी किंवा शिधापत्रिकासाठी अर्ज। कुटुंब जे प्रमुख आहेत त्यांनी हा अर्ज भरायचा आहे। आता जे कुटुंबामध्ये आहे एवढी जागा दिलेली आहे, यामध्ये तुमचे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लावून घ्यायचे आहे। आता इथं तुम्ही बघू शकता शिधापत्रिका वाटप। आता गावाचं नाव तुमचं जे तुम्ही अप्लाय करता तुम्ही त्या गावाचं नाव लिहा, तालुका लिहा, सोबत जिल्हा कोणता आहे तो टाका, पिनकोड टाका, नंतर नोंदणी क्रमांक आणि अनुक्रमांक हे तहसीलमधून टाकला जातो। अर्जदाराचे संपूर्ण नाव, आता इथं अर्जदार कोण राहणार तर जे तुमच्या घरामध्ये प्रमुख असणार त्यांचं इथं नाव येणार, त्यांचं जेंडर टाकायचं आहे, नागरिकत्व भारतीय करायचं आहे आपल्याला, आणि जिथे तुम्ही राहता तो संपूर्ण पत्ता डिटेलमध्ये टाकायचा आहे, जसं आधार कार्ड वरती आहे तसं टाकून इथं घ्यायचा आहे। आता इथं 2 नंबरचा पण पॉईंट आपण लगेच बघणार आहोत। मित्रांनो, आता हा आपण पॉईंट बघत आहोत। आता याच्यामध्ये जे पण डॉक्युमेंट मी सांगणार आहे किंवा जे पण डॉक्युमेंट यामध्ये मेन्शन आहे किंवा याचे नावं घेतलेले आहेत, संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे। आणि व्हिडिओच्या शेवटला पण मी सांगणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। आता इथं अर्जदार व अर्जदाराची जे व्यक्ती आहे कुटुंबामधील त्यांचे सर्वांचे नावं लागणार आहे। आता तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जेवढे नाव आहेत तसे तुम्हाला सिरियल वाईज टाकायचे। जसे इथं तुमचे जे पहिले वडील असतील त्यांचं नाव टाका, नंतर आईंचं नाव टाका, त्याच्या खाली तुमची सिरीज आहे ही येणार आहे, सर्वांचे नाव टाकायचे। याच्यासाठी इथं आता वडिलांचं नाव आहे, वडील अर्ज करीत असेल तिथं स्वतः लिहा। आता नंतर तुमचे जे इथं नावं तुम्ही टाकता त्यांचे नाते मेन्शन करायचे आहेत संपूर्ण। त्यांच्यानंतर मित्रांनो, तुमची जी आधार कार्ड वरती जन्मतारीख आहे प्रत्येकाची, ती प्रत्येकाची जन्मतारीख इथं टाकून घ्यायची। टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, ज्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे त्यांचे मोबाईल नंबर टाकून घ्या, ज्यांच्याकडे नाही त्यांचा मोबाईल नंबर टाकला नाही तरी चालतो। आता व्यवसाय व वार्षिक उत्पन्न काय आहे हे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे। आता इथं फक्त एकच जे कुटुंब प्रमुख आहे त्यांचंच नाव वार्षिक उत्पन्न आहे ते मेन्शन होईल। आता प्रत्येकाचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे न चुकता। आता ज्यांचे बँक खाते आहे, ज्यांचे बँक खाते आहेत त्यांचे बँक अकाउंट नंबर लिहायचे आहे आणि IFSC कोड पण तुम्हाला टाकायचा। इथं अकाउंट नंबर लिहिला तर इथं IFSC कोड टाका। ह्या ज्या PDF आहे मित्रांनो, या PDF ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल। आता पुढे आपण सांगणार आहोत की अर्ज तुम्हाला सबमिट कुठे करायचा आणि डॉक्युमेंट पण काय जोडायचे। त्यानंतर मित्रांनो, संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता इथं बघू शकता, इथं पहिले आधार कार्ड तर तुम्हाला लागणारच आहे सर्वांचे, बँक पासबुक लागणार आहे, ज्यांचे तुम्ही अकाउंट नंबर टाकणार त्यांचे बँक पासबुक तुम्हाला इथे जोडायचे। वार्षिक उत्पन्न पण लागणार आहे। आता वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथे बघू शकता, पहिला पॉईंट आहे वार्षिक उत्पन्न लागणार आहे, जे प्रमुख आहे तुमचे त्यांच्या नावानं। इथं तुम्ही जे वार्षिक उत्पन्न टाकता व जे वार्षिक उत्पन्न काढलेलं आहे त्या रुपयानं जे पैसे आहेत ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे। वार्षिक उत्पन्न 60,000च असेल आणि इथं 70,000 रुपये लिहित असेल तर असं करू नका, आधी वार्षिक उत्पन्न काढून घ्या आणि त्याच्यावरची जे वार्षिक उत्पन्न येतं ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आता कुटुंबामध्ये जर कोणी दिव्यांग असेल, वय किंवा नाही लिहा, जर असेल तर त्यांना सर्टिफिकेट हे जोडणं आवश्यक आहे, तर हे डॉक्युमेंट मध्ये येणार आहे मित्रांनो। जर नसेल तर काही गरज नाही। कुटुंबामध्ये कोणाला जर आजार असेल गंभीर तर तो मेन्शन करा, असेल तर वय करा, असल्यावर त्याची माहिती तो थोडक्यात लिहा, नसेल तर नाही करा, त्याची माहिती लिहायची नंतर गरज नाही राहणार मित्रांनो तुम्हाला। मनरेगा जर कार्ड असेल नोंद झालेला असेल तर त्याचा मनरेगाचा क्रमांक पण टाकायचा आहे। घरगुती तुमच्याकडे गॅसचं कनेक्शन असेल तर गॅसचं कनेक्शन पण टाका आणि ते नाव कोणाचे नावे आहे आणि त्यांचा पत्ता पण इथे टाकायचा आहे। आता इथे बघू शकतात, आता तुम्हाला महत्वाचे डॉक्युमेंट काय लागणार आहे। आता जेवढे डॉक्युमेंट तुम्ही जास्त लावता तेवढं तुमचं राशन कार्ड आहे लवकर बनल्या जाईल आणि हे ऑनलाईन तुम्हाला बघायला पण भेटेल। ते प्ले स्टोर वरती सर्च करू शकतात, रेशन म्हणून ते एक ऍप डाउनलोड करायचं आहे आणि नंतर ही प्रोसेस झाल्यानंतर 15 ते 45 दिवसात तुमचं जे ऑनलाईन रेशन कार्ड असतं त्या ऍपमध्ये तुमचा आधार क्रमांक टाकून ते दाखवलं जातं। आधी तुम्हाला डॉक्युमेंट काय काय जोडायचे आहेत, तुम्हाला भाडे पावती, जर स्वतःचं घर असेल तर गरज नाही, तुम्ही नंबर 8 पण जोडू शकतात,
मोबाईलचं बिल असेल तर ऑप्शन मध्ये आहे, गरज नाही याची टाकायची. जर मोबाईलचं बिल ज्यांचे नावं तुम्ही मेन्शन करणार आहे त्यांचं आधार कार्ड लावायचं आहे. परत येतो तुमचा जो राहत्या घरीचा पुरावा म्हणून तुम्ही लाईट बिल पण जोडू शकतात, बँक पासबुक, परत इतर काही जर डॉक्युमेंट असतात ते जोडा. तुम्ही गॅस कार्ड मेन्शन केलं असेल तर तो नोंदणी क्रमांक किंवा त्याचे एक झेरॉक्स जोडायचे. ड्रायव्हिंग लायसन्स कोणाकडे असेल ते पण जोडू शकतात. इथं बघू शकतात लाईट बिलचं पण आपल्याकडे असेल तर तुम्ही इथं जोडू शकतात. मतदान कार्ड असेल तर ते पण जोडून द्या. जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट याला लावता तेवढं तुमची प्रोसेस आहे लवकरात लवकर होण्याचे चान्सेस असते मित्रांनो. आता पुढे बघू शकता इथं दिनांक टाकायचे तुम्ही ज्या दिवशी अर्ज करतात आणि जे अर्जदार आहे त्यांचा अंगठा किंवा सही स्वाक्षरी घेऊ शकतात. आता इथं जे निरीक्षक आहेत ते नंतर तुमचा इथं सही शिक्का मारून देतील आणि जी प्रत आहे तुम्हाला हा फॉर्म तुमच्या तहसील ऑफिसमध्ये सबमिट केल्यानंतर ह्या प्रतवरती तुम्हाला पोहोच पावती म्हणून हे घेऊन टाकायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज करू शकतात. आता जे बाकीचे राहिलेले अर्ज आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व इंस्टाग्रामच्या पेजला पण तुम्ही फॉलो करू शकतात. आणि आणखी पण जर अपडेट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. याच्यानंतरची जी प्रोसेस आहे मित्रांनो किंवा नवीन अर्ज आहे तर तो नवीन व्हिडिओच्या पार्टमध्ये बघायला भेटेल. यामध्ये तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशामध्ये पाहिजे तुम्हाला व कशावरती पाहिजे तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. आपण त्यावरती एक व्हिडिओ नक्कीच बनवू. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.